उपमुख्यमंत्री या ठिकाणी चर्चा झालेली आहे। त्याच्याचबरोबर याच्या आधी सुद्धा सुप्रियाताईंची व त्यांची एकदा दोनदा चर्चा झालेली आणि सुप्रियाताई सुद्धा त्यांच्या लेवलवर जे काही केंद्रीय काँग्रेसचे नेते असतील कारण त्या शेवटी खासदार आहेत, तर तिथं सुद्धा त्या बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत आणि बोलल्यासुद्धा असतील। सपकाळ साहेबांशी बोलत असताना त्यांनी काँग्रेसची स्पष्ट भूमिका तिथं सांगितलेली आहे। त्यांचं एवढंच मत होतं की एवढा मोठा नेता, ठीक आहे, विचारामध्ये भिन्नता तिथं 100% असू शकते, पण एवढा महाराष्ट्राचा मोठा नेता गेल्यानंतर त्या नेत्याच्यासाठी FIR जर या महाराष्ट्रामध्ये होत नसेल व त्याच्याचबरोबर ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे त्याला ती गती त्या ठिकाणी मिळत नसेल, तर मग या महाराष्ट्रामध्ये शासन आणि प्रशासन हे सामान्य लोकांना कसा न्याय देणार, असं मत हे काँग्रेसचं त्या ठिकाणी स्पष्टपणे आहे। त्यांनी उमेदवारी तिथं दिलेली आहे। शेवटी काँग्रेस हा पक्ष वेगळा आहे आमच्या पक्षापासून। त्यांचे विचार, त्यांची धोरणं ही त्या ठिकाणी पक्की असतात, पण तरीसुद्धा मी विनंती केलेली आहे आणि काही प्रमाणात काँग्रेसमध्ये सुद्धा कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी चर्चा होते असं आम्हाला जाणवतं। पण त्यांनी एक जो संदेश दिलेला आहे उमेदवारी देऊन की अजितदादांना न्याय द्या, हे फार महत्त्वाचा संदेश आहे। पण तरीसुद्धा आज शेवटचा दिवस आहे। परिवारातला एक व्यक्ती म्हणून, दादांचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की आपण आज माघार त्या ठिकाणी घ्यावी। परंतु कोणाबरोबर संवाद झाला? आता तुम्ही जवळपास 1 तास हर्षवर्धन सकपाळ यांच्यासोबत चर्चा करताय फोनवरतून। काँग्रेसच्या कोणत्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींबरोबर तुमची खरं तर चर्चा झालेली आहे आणि त्यांची भूमिका काय नक्की नेमकी कोणाला विचारून हा काँग्रेस निर्णय घेणार आहे? नाही, शेवटी प्रदेश अध्यक्षांना अधिकार तिथं असतातच, पण प्रदेश अध्यक्ष निर्णय घेत असताना त्यांचे जे वरिष्ठ केंद्रातले काही नेते आणि पदाधिकारी त्यांच्याशी त्यांना बोलावं लागतं। काही लोकांशी आमचा संवाद त्या ठिकाणी तिथं झालेला आहे। दुपारपर्यंत ती वेळ आहे, त्यामुळे योग्य असा निर्णय तिथं घेतला जाईल। त्याच्याचबरोबर 2 दिवसापूर्वी पारचं जे स्टेटमेंट आलं होतं त्याच्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तसं थोडीशी नाराजगी होती। त्याचं स्टेटमेंट जे पारचं होतं ते चुकीचं होतंच, पण तरीसुद्धा पारच्या वतीने, परिवाराच्या वतीने आणि दादांकडे बघून मी दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आणि कृपा करून आपण विनंती तिथं विनंती मी केली की तुम्ही माघार घ्यावी। आता शेवटी पक्ष वेगळा आहे, त्यांची जे ध्येय धोरणं असतात त्या पद्धतीने ते योग्य असा निर्णय घेतील असा मला विश्वास तरी आहे। परंतु जवळपास 53 उमेदवार ह्या सगळ्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहे। तुम्हाला विश्वास आहे का 53च्या 53 उमेदवार माघार घेतील? कारण की तुम्ही एकट्या फक्त काँग्रेसलाच खरं तर गळ घालताना पाहायला मिळतात। काँग्रेसला म्हणतात की तुम्ही मागे घ्या, परंतु इतर 52-53 उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात नाही, हे बघा, त्यातले बरेचसे उमेदवार कशासाठी उभे आहेत, का उभे आहेत, कुठेतरी चर्चा व्हावी, TV वर त्या ठिकाणी यावं, नाही तर काही लोक आम्हाला भेटावी या हेतूतून काही लोक उभी आहेत आणि काही लोक जेन्युइनली उभी आहेत। त्यामुळे सगळ्यांनाच आम्ही विनंती करतो की तुम्ही आज त्या ठिकाणी माघार घ्या। पण एक तुम्ही समजून घ्या की बारामतीमधून उभे राहिलेले जे उमेदवार आहेत ते कदाचित फक्त 7 का 8 आहेत, त्यातले पण बरेचसे लोक माघार घेतील आणि काही लोकांना सवय असते, कधी पोटनिवडणूक लागली नाही तर कुठली निवडणूक लागली तर आपला फॉर्म भरायचा। त्यामुळे लोक हुशार आहेत बारामतीचे, त्यामुळे योग्य असा निर्णय बारामतीचे लोक घेतील। देखील हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी सुनेत्रा पवार यांनी दुसऱ्यांदा संवाद साधला आणि बिनविरोध निवडणूक करा अशा पद्धतीची विनंती केली। पवार कुटुंबियांमध्ये या सगळ्या संदर्भातली चर्चा होते का? कारण की पवार कुटुंब तुम्ही एकत्र आहात, भले राजकीय दृष्ट्या जरी वेगळे असला तरी तुमच्या दोन्ही म्हणजे तुमच्या काकींशी अर्थात सुनेत्रा पवारांशी तुमची या सगळ्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? नाही, बघा, शेवटी आता फॉर्म भरण्यासाठी सुद्धा कुठूनही त्यांच्या पक्षाकडनं पदाधिकाऱ्यांकडनं आमच्या पक्षाशी कुठं संवाद झाला नव्हता असं मला त्या ठिकाणी वाटतं। पण शेवटी आम्ही आत्ता कोण उभे त्यांच्याकडे न बघता अजितदादांकडे बघून सातत्याने आम्ही विनंती करत आहोत की बिनविरोध झाला पाहिजे, कारण त्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त वर्चस्व अजितदादांच्या पक्षा एवढंच नाही, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त लोकसभेत आपण बघितलेलं आहे ते पवारसाहेबांच्या पक्षाचं, पवारसाहेबांच्या कामाचं आणि सुप्रियाताईंच्या कामाचं आहे। तरीसुद्धा सगळ्यात पहिला निर्णय जर कुणी घेतला असेल बिनविरोध करायचा तो पवारसाहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी घेतलेला आहे, पण तो अजितदादांकडे बघून घेतलेला आहे आणि अजितदादांकडे बघूनच आम्हाला कोणी न सांगता
आम्ही येऊन सपकाळ साहेब म्हणजे काँग्रेसची त्या ठिकाणी विनंती करत आहोत. हे शेवटी अजितदादांवर असणारं प्रेम आणि आदर आहे. खरं तर पण तुम्ही एकीकडे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करायला निघालात. मुख्यमंत्र्यांनी आव्हानच दिलेलं आहे की बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभेच्या पोटनिवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध झाल्या पाहिजे. आता राहुरीच्या संदर्भात तुमचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत गोविंदराव मोकाटे. खरं तर तुमचे उमेदवार तिथून माघार घेणार का? तुम्ही इथे मात्र एक वेगळी भूमिका घेतायत की काँग्रेसने माघार घ्यावी, मग तिथून तुमचा पक्ष राहुरीमधून माघार घेणार का? हे बघा, अनेक ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर काही ठिकाणी आमच्या पक्षाला उमेदवारी दिलेली आहे याच्या आधीसुद्धा पोटनिवडणुकीमध्ये, आणि काही ठिकाणी भाजपली सुद्धा दिलेली आहे. बारामती मतदारसंघामध्ये जी निवडणूक होत आहे ती कशामुळे होत आहे तर दादा नसल्यामुळे होत आहे. आणि दादा या राज्यातले खूप मोठे नेते होते. त्यामुळे आज ही जी कुठली चर्चा आहे दादा नसल्यामुळे आणि दादांची जागा रिक्त झाल्यामुळे तिथं जी निवडणूक होते, म्हणून तिथं सगळ्यांचं मत आलं की दादांकडे बघून, एवढ्या मोठ्या नेत्याकडे बघून तुम्ही त्या ठिकाणी बिनविरोध करा. हाच इतर निवडणुकीमध्ये आणि बारामतीच्या निवडणुकीमधला फरक. एक शेवटचाच प्रश्न, खरं तर रोहित पवारांची यशस्वी मध्यस्थी या सगळ्या संदर्भात होणार का? आज दुपारी 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा वेळ आहे. शेवटी हे बघा, प्रयत्न तर आपल्याला करावेच लागतात. आम्ही विरोधात असून सुद्धा महाराष्ट्रात फिरलो, कर्नाटकात गेलो, दिल्लीत गेलो, शेवटी FIR करून दाखवला. प्रयत्न आपल्या हातामध्ये असतात, त्यामुळे आम्ही ते प्रयत्न करणं सोडत नसतो. आता शेवटी निर्णय हा काँग्रेसचा आहे. काँग्रेसचा हेतू महत्त्वाचा आहे.